चला मित्रांनो, नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हनिंग. हे जे आलेत ते पटापटा हजेरी लावायचे, प्रेझेंटी लावायचे, लाईक बटन दाबायचं. जे आता सध्या लाईव्ह दिसतंय ते लाईक बटन दाबा. लाईक बटन दाबल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तरी जाऊन बघा. काल आपण बेसिकच्या सगळ्या गोष्टी, अगदी कुठं गुणाकार, कुठं भागाकार, कुठं बेरीज आणि कुठं वजाबाकी करायची, इथं पासून आपली सिरीज चालू झालेली आहे. त्यामुळे काळजीच करू नका. एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुला सगळा कंटेंट मी युट्यूबला देणार आहे. त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. आणि आजची जी सिरीज आहे ती खूप छान असणार आहे. आपण काय रे, तलाठी भरती 2023 चा पेपर घेतलेला आहे. तलाठी भरती 2023 चा जो IBPS आणि काय रे TCS पॅटर्न नुसार जो घेतला गेला होता, आणि त्याच्यामधला लक्षात 17 ऑगस्टचा हा पेपर आहे. आणि शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये जे झालेले प्रश्न होते, अति महत्वाचे प्रश्न, ते आपण फक्त घेतले की जेणेकरून वारंवार प्रश्न त्याच्यावर आयोग विचारत, हे तर लक्षात. आणि विशेष काय याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याचा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा सिरीज मध्ये आपण चालू करतोय. म्हणजे एक दिवस तलाठी आणि एक दिवस पोलीस भरती अशी आपली सिरीज राहणार आहे. त्यामुळे बघा, व्यवस्थित सगळ्यांनी सिरीज बघायचं आहे, लाईक बटन दाबायचं आहे, आणि विशेष कमेंट करायचे जे तुमचे रिक्वायरमेंट आहे सर्व सेवेसाठी किंवा अजून काय अदर एक्झामसाठी तुमची काय रिक्वायरमेंट असेल तर नक्की मला सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये. ओके, आजचं सेशन लाईव्ह चालू, आपलं सेशन चालू करायचंय. काय अडचण असेल, शंका असेल तर कृपया प्लीज विचारा मला कमेंटमध्ये. ओके, चलो चलो चालू करायचं आजचं सेशन. चलो बघा, लक्षात ठेवा काय विषय नाही याच्यामध्ये. तलाठी भरतीचा आपला हा मागचा पेपर पार्ट 1 त्याच्यातला होता. आणि मी काही क्वेश्चन तुम्हाला घ्यायच्या अगोदर मी तुला एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे अगोदर. व्हिडिओ म्हणजे काय, कालच्या सेशन मध्ये पण आपण व्हिडिओ बघितला होता आणि आजचा पण व्हिडिओ लक्षात थोडा तुमच्यासाठी इन्स्पिरेशन खूप गरजेचं आहे. कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये इन्स्पिरेशनची गरज आहे. तुम्हाला नॉलेज पेक्षा मी असं म्हणेल 50% नॉलेज जरी असेल तुम्ही कुठली परीक्षा पास होऊ शकता. इन्स्पिरेशन खूप महत्वाचं आहे. तुम्हाला लक्षात एक छोटासा व्हिडिओ दाखवतो. तुम्ही 12th पिक्चर बघितला असेल 100%, बरोबर ना. आणि त्याच्यामधला एक छोटासा सीन आहे, तुम्ही कुठं इंस्टाग्रामला वगैरे कुठंतरी पाहिला असेल तो. पण त्याचा सारांश काय आहे तो थोडक्यात मी तुम्हाला दाखवणार. अगोदर व्हिडिओ, मग आपली सिरीजला सुरुवात. क्वेश्चन आजचे बनत होणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, नवीन गोष्टी शिकायला मिळतील. नक्की काय क्वेश्चन कमीत कमी वेळेमध्ये कसं हँडल करायचा, स्मार्ट वर्क कसं करायचं पेपरमध्ये, त्या सगळ्या गोष्टी असतील. बघा, थोडं व्हिडिओ आपण अगोदर बघूया आणि त्याचा थोडा सारांश सांगतो मला. उस चौहान से बोलने की उसने एक IPS के बाप से पंगा लो है. कहाँ चले गए पापा? IPS के पास. ओके, व्हिडिओ खूप छोटा आहे, 30 सेकंदाचा व्हिडिओ होता. पण याच्यापासून जर आपण संदेश बघितला तो खूप मोठा संदेश आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अधिकारी होऊन गावाकडे जाता ना, लक्षात ठेवा, तेव्हा तुमची ओळख नाही, तुमच्या बापाची किंवा तुमच्या आईची ओळख होते की माझा पोरगा. किंवा लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा असं तुम्ही तलाठी झाले किंवा लक्षात ठेवा PSI झाले किंवा आपल्याला पोलीस भरतीमध्ये कुठं आपलं सिलेक्शन झालं तर अमुक अमुकचा पोरगा तलाठी झाला, अमुक अमुकची मुलगी अगोदर बाप येतो, लक्षात ठेवायचं. मग आपलं एकच टार्गेट आहे, आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करायचं आपल्याला, नेहमी लक्षात ठेवा. किंवा आपल्या आईचा ऊर किंवा आपल्या बापाची आपली छाती आहे ना, असं अभिमानाने पुढे आली पाहिजे, यासाठी काम करायचंय. याच्या लक्षात थोडं सिरियस करा सगळ्या गोष्टी. जर आपल्याला आपल्या गावामध्ये किंवा आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये जर आपली इमेज बनवायची असेल तर लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे गव्हर्नमेंटचा शिक्का पाहिजे. गव्हर्नमेंटचा शिक्का म्हणजेच आपल्याकडे गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. आणि गव्हर्नमेंट जॉब मस्ट आहे फॉर युअर फ्युचर लाईफ सिक्युरिटीसाठी, फ्युचर सिक्युरिटीसाठी गव्हर्नमेंट जॉब हा मस्ट आहे तुम्हाला. आणि जर बाकीच्या सगळ्या गोष्टी बघू आपण पुढे, तुम्हाला सांगणारच आहे. थोडं बघा, काय जे करायचं ते फक्त 2 व्यक्तीसाठी करायचंय, एक आई आणि दुसरं लक्षात ठेवा आपले वडील. आणि बाकीच्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत तुम्हाला कालच्या पण सेशन मध्ये सांगितलेले, येते लक्षात. चला मग आजचा सेशन चालू करूया. पाठीमागचे सगळे प्रश्न आहेत आयोगाचे प्रश्न म्हणतो मी. तलाठीला हा विचारलेला प्रश्न होता शिफ्ट, लक्षात ठेवा 1 आणि 2 मध्ये मिक्स क्वेश्चन मी घेतलेले. कळते त्याच्यामध्ये काय रे, चिलॉलिझम वरती प्रश्न विचारलाय, काय म्हणले, विधानावर डायग्राम तयार करतो, डायग्राम मध्ये बघतो, निष्कर्ष चेक करतो. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. काय सांगितले, विधानी सांग रे, सर्व गुहा लेण्या आहेत. आता ज्याला सर्व शब्द लागलाय तो आतमध्ये आपण करतो ना, सर्व गुहा काय सांगितले रे, लेण्या सांगितलेत. जसं सांगितले त्याप्रमाणे जाणं, याच्यामध्ये एक्स्ट्रा डोकं चालवायचं नाही आपल्याला, कळतंय. आणि काय सांगितले, काही गुहा घरे आहेत, काही गुहा घरे. आता लक्षात, ज्या 2 घटकामध्ये संबंध तेवढाच विचार, म्हणजे आपल्याला गुहामधून प्रवेश करायचा आहे. सरळ जर बघितलं, काही गुहा काय सांगितले तर घरे सांगितलेत,
विधानावरून डायग्राम तयार केली, डायग्राम मध्ये बघा निष्कर्ष चेक करा. आता निष्कर्ष काय सांगितले त्यांनी किंवा अनुमानीला आपण म्हणू शकतो काही घरे लेण्या आहेत. सांग रे बाळा, काही घरे लेण्या आहेत का रे वा? हिच्या बघ गुहा आणि जर घरे जर बघितले तर याच्यामध्ये काही काही घटक तुम्हाला सापडतोय ना. काही गुहा घरे आहेत, काही घरे गुहा आहेत, काही गुहा घरे नाहीत, काही गुहा घरे नाहीत लक्षात ठेवा, आणि काही गुहा घरे तर समान आहेत. मग सरळ त्यातलं एक वाक्य तुम्हाला इथे दिसतंय की 100% हा जो निष्कर्ष आहे तो बरोबर असणार आहे. आणि बघा अजून एक याच्यामध्ये जर बघितलं काही लेण्या गुहा आहेत. आता काही लेण्या गुहा सांग बरं, वरून आपण खाली आलेलो आहे. 100% वरच्या शब्दाला काही शब्द लागतो. काही लेण्या गुहा हे पण बरोबर आहे. सरळ सरळ बघितलं 1 आणि 2 दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत. याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. इथे लक्षात थोडं बघा, आपल्याला भरपूर फक्त प्रॅक्टिस आणि कॉन्सेप्ट सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल, प्रत्येक टॉपिक वाईज जर सिरीज चालू करा, टॉपिकची कॉन्सेप्ट आम्हाला सांगा, कॉन्सेप्च्युअल सुद्धा आपण सिरीज युट्यूबला तुम्हाला देणार आहे. 100% देतो, काय काळजी करू नका. ओके, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. काय अडचण? चला पुढे. क्वेश्चन क्रमांक 2, हाई तलाठी भरती ऑगस्ट 2023चा शिफ्ट 1 आणि 2 ला विचारलेला प्रश्न आहे. काय विषय याच्यामध्ये बघूया. काय रे, आपण सरळ जर बघितलं ABC नॉर्मली जर बघा याच्यामध्ये ABC स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 9, 12 आणि 18 दिवसात पूर्ण करतात, करू शकतात. तर सगळ्यांनी मिळून कामाला सुरुवात केली, पण A 3 दिवसांनी लक्षात निघून गेला, तर उर्वरित काम किती दिवसामध्ये पूर्ण झाले. एकदम छान कॉन्सेप्ट. याच्यामध्ये काही नाही, असले काही गणितामध्ये आकडे दिसले की लसावी मसावी, ज्याला लसावी मसावी जमला त्याला सगळं जमलं आयुष्यामध्ये. कारण जवळपास मी असं म्हणेल की तुम्हाला 3 ते 4 टॉपिक जमतात लसावी मसावी जमला तर. काळकाम जमला, हा प्रॉपर एलसीएम मधला जमला. एलसीएम मध्ये काय रे, पुन्हा तुमचे शाब्दिक उदाहरण असतात ते जमले, आणि पुन्हा अंतर, वेळ आणि वेग मध्ये सुद्धा लसावी मसावी लक्षात ठेवायचं आपल्याला, तिथं ऍप्लिकेशन करायचं आहे. बाकी काही नाही. सरळ जर बघितलं हे 9 बघा बघा 9 पुन्हा सांग रे 12 आणि काय याच्यामध्ये 36, 12 18चा एलसीएम कोण सांगते याचा? सरळ सरळ 18 दोन्ही 36 जर बघितलं याचा एलसीएम किती येतो? 36 येतो. आणि एलसीएम म्हणजे नेहमी गणितामध्ये एकूण काम असतं. एलसीएम म्हणजे नेहमी गणितामध्ये एकूण घटक असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि यांचं पर डे जर काढलं आपण, पर डे याचा अर्थ काय बघा, थोडं कॉन्सेप्च्युअल जातो आपण ना. म्हणजे काय, 36 काम करायला जर ए ला ABC कार्यकर्ते ना, A B आणि C याला जर 9 दिवस लागत असतील, तर लक्षात ए पर डे 9 चौक 36 म्हणजे 4 काम करतोय. कळले का? लक्षात ठेवा. पुन्हा सांगा रे, 36 काम करायला जर B ला 12 दिवस लागत असतील, तर B पर डे 12 त्रिक 36 म्हणजे 3 काम करतोय. आणि 18 दोन्ही 36 C काय करतोय? पर डे इथे लक्षात ठेवायचं काय रे, 2 काम करतोय. आणि तिघं मिळून एका दिवसामध्ये कोण सांगेल? तिघं मिळून एका दिवसामध्ये 4 आणि 2 लक्षात ठेवा, 6 आणि 3 किती झाले? हे 9 काम करतायत. तिघं मिळून एका दिवसामध्ये 9 काम करतायत पर डे. आणि बघा व्यवस्थित काय विषय झालाय, पण ए हा 3 दिवसांनी लक्षात ठेवायचं काम सोडून निघून गेलाय. आता ए निघून जायच्या अगोदर तिघं पण काम करत होते, 3 दिवसांनी ए निघून गेलाय. याचा अर्थ लक्षात ठेवायचं, ए निघून जायच्या अगोदर किंवा ए पळून जाणे अगोदर तिघांनी मिळून केलेलं काम आपण काढू शकतो. जर बघितलं ह्या तिघांची पर डे कॅपॅसिटी किती आहे? 9 आहे. बघा लक्षात ठेवा, 9 गुणिले 3 दिवस तिघांनी काम केलंय, म्हणजे 9 2 18 9 त्रिक 27 आपलं काम झालंय पूर्ण. आणि 27 काम पूर्ण झाल्यानंतर तुमचा लक्षात ठेवा ए निघून गेलाय. आता उरलेलं काम दोघांना करायचं. कुठल्या दोघांना करायचंय? या बी आणि सी ला करायचंय. मग शिल्लक काम काढू आपण. थोडं बघा समजून घ्या, शिल्लक काम काय कॉन्सेप्ट आहे. एकूण काम आपलं किती रे? 36 वजा झालेलं काम किती रे? 27. शिल्लक काम किती निघेल तुमचं? बघा लक्षात, 16तून तुमचे 7 गेले, 9 राहिले. आणि लक्षात ठेवा हातच्या रिटर्न द्या, 3तून 3 गेले 0, म्हणजे 9 काम आपलं शिल्लक आहे. आणि 9 काम आता दोघांना करायचंय, कारण ए निघून गेलाय. समजते का? लक्षात ठेवा. मग सरळ सरळ जर बघितलं दोघांची कॅपॅसिटी किती आहे पर डेची? लक्षात बी पर डे 3 काम करतोय आणि सी पर डे 2 काम करतोय. मग सरळ त्या दोघांना करायचंय, म्हणजे बी अधिक सी ला उरलेलं काम करायचंय. आणि एकूण काम आपलं आता 9 आहे. 9 म्हणजे दोघांची पर डे कॅपॅसिटी 5 असेल, म्हणजे 9/5. आता हे अपूर्णांकात उत्तर दिलेलं आहे, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपं आहे मित्रांनो, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. फक्त थोडं हे मी थोडा स्पष्टीकरण सांगायला तुम्हाला वेळ लागत असेल, पण थोडं स्मार्ट वर्क करा. हे लिहायची गरज नाही. पळून जायच्या अगोदर, बी पळून जायच्या अगोदर डोक्यातल्या डोक्यात करा ना. आपल्या स्पर्धा परीक्षा द्यायचे, आपल्याला आपण का 10वीचा पेपर देत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. हा जो पेपर आहे तो पोटा पाण्याचा पेपर आहे. स्वार्थी बना, स्मार्ट बना. जोपर्यंत तुम्ही स्मार्ट बनणार नाही लक्षात ठेवायचं, तोपर्यंत इथं तुम्ही रिझल्ट काढू शकणार नाहीये. नुसता वरवरचा अभ्यास करत असाल तर तुमचा कार्यक्रम संपलेला आहे. इथं लक्षात, स्मार्ट बना, स्वार्थी बना. स्वार्थी शब्द मी मुद्दाम वापरला. स्पर्धा परीक्षेमध्ये जो स्वार्थी बनतो तोच रिझल्ट काढतो, नेहमी लक्षात ठेवायचं. इथे लक्षात. चला पुढे नेक्स्ट पर्याय. हे 2चं उत्तर काय असेल रे? पर्याय क्रमांक 3. चला तुमच्या कमेंट मध्ये थोडं बघा, कमेंट मध्ये विचारायचं काय प्रॉब्लेम असेल. आवाज वगैरे येतोय क्लिअर सगळ्यांना?
आवाज एकदा चेक करा. प्रॉब्लेम. चला पुढे नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 3 काय सांगतोय? 18 बांधणी कर. आयोगाचे प्रश्न आहेत, माझे नाही. सर म्हणाले सोपे सोपे नाही, लक्षात ठेवा. हे प्रश्न असे पडलेत, तलाठी भरतीला असेच प्रश्न असतात. आपण सरळ सेवेचा अभ्यास करतोय, नेहमी लक्षात ठेवायचं. मग त्याला अनुसरून असं पण नाहीये सरळ सेवा म्हणून सगळं सोपं सोपं असतं असं पण नाही. ओव्हरऑल लक्षात ठेवायचं. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं 4 आपले जे तलाठीचा सगळा ओव्हरऑल जो आयोगाचे पेपर आहेत ते सगळे मी घ्यायचा प्रयत्न करणार आहे. हर एक प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला सगळ्या पार्ट मध्ये मिळून जाईल. ही तलाठीची सिरीज समजा, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 सगळ्या शिफ्ट नुसार जे पडलेले प्रश्न आहेत ते सगळे आपण इथं घेणार आहोत युट्यूबला. ओके, चला पुढे. काय विषय नाही. 18 बांधणीकार अरे 9 दिवसामध्ये 900 पुस्तकाची बांधणी करतात, तर 12 दिवसात 660 पुस्तकाची बांधणी करण्यासाठी किती बांधणी कामगाराची आवश्यकता असेल? काय याच्यामध्ये काय काय दिलंय? M1 D1 लक्षात ठेवायचं. M1 D1 डिवायडेड बाय W1 कामाचा पण उल्लेख आहे, बरोबर आहे ना. कामाचा उल्लेख कामाने भागा, पगाराचा उल्लेख पगाराने भागा, अशी कॉन्सेप्ट आहे. आणि काय रे, तरच्या अगोदरचं वाक्य तरच्या नंतर हेच असणार आहे M2 D2 डिवायडेड बाय W2. पण हे दाद्या परीक्षेमध्ये सूत्र बित्र लिहू नको. तरच्या अगोदरचं वाक्य, तरच्या नंतरचं वाक्य. तरच्या अगोदर काय काय आहे लक्षात ठेवायचं, बघायचं. तरच्या अगोदर सूत्र लिहायचं नाही. स्मार्ट वर्कर हे 18 बांधणीकार 10 दिवस काम किती करतात? कामाने भागा. तरच्या नंतर काय सांगितले? हे 12 गुणिले काय रे, पुन्हा हे D2 आपल्याला काढायचं आहे आणि काम आपलं 660 आहे. बस कर तिरकस गुणाकार. कालचं लेक्चर बघ, कुठं कुठं तिरकस गुणाकार होतो, कुठं कुठं होत नाहीये, सगळं डिटेल मध्ये कालच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं. युट्यूबला सेशन आहे आपलं बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स. समजतं का मित्रांनो? एकदम डिटेल मध्ये जाऊया, काळजी करू नका. करा तिरकस गुणाकार म्हणजे काय रे, हे 18 गुणिले सांगा 10 गुणिले काय रे 660 आणि छेदामध्ये लक्षात ठेवायचं 900 गुणिले डायरेक्ट करतो मी. इथं अगोदर हे असं तिरकस बरोबर करून करण्यापेक्षा स्मार्ट वर्क कर ना. आता बरोबर करून जरी मी लिहिलं, गुणाकाराचे घटक काय होतं इकडं पक्षांतराने भागाकारामध्ये येतील. 900 गुणिले पुन्हा 12 बरोबर काय काढायचं आपल्याला? D2 काढायचं. एनी प्रॉब्लेम? चला लक्षात ठेवायचं. आता काय नाही, याच्यामध्ये भागाकार जमला पाहिजे, भाग देता आला पाहिजे. पाडे पाठ कर थोडे, वर्गमूळ घनमूळ थोडे पाठ करा. पाडे कमीत कमी तुमचे 20 पर्यंत तरी पाठ पाहिजे. सफिशियंट आहे. 30 पर्यंत पाडे पाठ करा, प्रॉब्लेम नाही. स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन वाढतं. समजते का? बघा लक्षात ठेवा. काय याच्यामध्ये पुन्हा भाग देऊया आपण. 18 ने भाग जातो. 18 एके 18, 18 एके 18, 18 पंचे 90, 18 0 0. हे बघ रे, 10 एके 10, 10 5 50. पुन्हा लक्षात ठेवा भाग गेला. 5 ने जातो ना, 5 एके 5. पुन्हा सांग रे, 5 एके 5 राहिला 1 झाले 16. 5 त्रिक 15. परत सांगा याच्यामध्ये राहिले. पुन्हा लक्षात ठेवा 1 5 दोन्ही 10 आणि 12 एके 12. पुन्हा राहिला 1 12 एके 12. उत्तर संपलं. D2 बरोबर लक्षात ठेवायचं. आपलं उत्तर असणार आहे 11. 11 म्हणजे पर्याय क्रमांक 4. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. एनी प्रॉब्लेम? येते लक्षात? काहीच अडचण? मला थोडं व्यवस्थित डिटेल मध्ये जाऊया. सूत्र लिहू नका प्लीज. स्मार्ट वर्क जेवढं तुम्हाला स्पीड मेंटेन करता येईल तेवढं स्पीड मेंटेन करा परीक्षेमध्ये. कॉन्सेप्ट आहे, मी तुला समजावून सांगतोय, त्यामुळे लक्षात वेळ कदाचित लागत असेल, पण काहीच्यामध्ये काही नाही. कुठं काय करायचंय, मधल्या स्टेप खाऊन टाका, बिंदास खाऊन टाकायचे मधल्या स्टेप. स्मार्ट डोक्यात पट्ट्या चालवायच्या, पट 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 पट. क्लॉक मध्ये पण तेच सांगितले मी आपल्या रेग्युलर बॅच मध्ये. येते लक्षात? काहीच अडचण नाही. D2 आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. विषय संपला. काय अडचण असेल कमेंट मध्ये सांगायचं. कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. एनी प्रॉब्लेम? आणि लेक्चर बद्दल सुद्धा मला कमेंट पाहिजे. कसे लेक्चर होत आहेत काही नाही. कालच्यापासून जर तुम्ही सेशन बघितले असतील तर 100% मला कमेंट मध्ये पाहिजे काय चाललंय ते. चला पुढे नेक्स्टला प्रश्न क्रमांक 4. दर साल. हे असे नॉर्मल प्रश्न आहेत बाळांनो, हे लक्षात ठेवायचं. हे तलाठीला पडलेला प्रश्न आहे. तलाठीवरती ऑगस्टचा 2023चा पेपर काढा तुम्ही. आणि शिफ्ट 1 आणि 2 मिसलेनियस मध्ये मी घेतलेला आहे. लक्षात काय सांगितलं याच्यामध्ये? दर साल 5% दराने 3 वर्षासाठी 1500 वरील सरळ व्याज किती असेल? आता लक्षात ठेवा, सरळ तुम्ही पहिली मेथड. हे 1500 वरती काय रे, 1500 वरती ऍट द रेट ऑफ किती म्हणले त्यांनी? 5% म्हणले ना, म्हणजे 15 5 75. म्हणजे लक्षात ठेवायचं पहिल्या वर्षी 75. आणि सरळ व्याज कसं असतं? सरळ असतं. सरळ व्याज सरळ असतं म्हणजे कसं असतं? जे पहिल्या वर्षी तेच दुसऱ्या वर्षी, तेच तिसऱ्या वर्षी, तेच चौथ्या वर्षी, तेच तुमचा कालावधी संपेपर्यंत असतं. पण चक्रवाढ व्याज कसं असतं? चक्रवाढ व्याज लक्षात ठेवायचं, पहिल्या वर्षीचं व्याज हे दुसऱ्या वर्षीचं काढताना पहिल्या वर्षीची मुद्दल प्लस पहिल्या वर्षीचं व्याज असं होऊन तुम्हाला लक्षात ठेवा व्याजावर व्याज. समजते? इथे लक्षात बघायच्या मध्ये काय रे, मग आता बघा हे पहिल्या वर्षी आलेलं आहे आणि आपल्याला काढायचं 3 वर्षासाठी. ह्याला गुणले जर आपण 3 केलं, याचं उत्तर 5 त्रिक 15, 15ला आजच्याला 1, पुन्हा 7 त्रिक 21 आणि किती रे 22, 225. यास विषय संपला. तुम्ही असं पण काढू शकता किंवा काय रे एसआय म्हणजे काय? सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू N डिवायडेड बाय 100.
किमती टाक, उत्तर काढ. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? प्रिन्सिपल अमाऊंट 1500. 1500 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट सांग रे 5% इंटू नंबर ऑफ इयर्स 3 भागिले काय रे पुन्हा 100. हे असं हे असं हे असं हे असं 2 शून्य गट मारायचे आणि सांगा पुन्हा इथे लक्षात ठेवायचं 5 त्रिक 15 15 गुणिले 15 225 25 चा वर्ग. ही अशी कॉन्सेप्ट आहे. सरळ तुम्ही असं पण काढू शकता पण शक्यतो थोडं स्मार्ट वर्क करा. बाकी काही नाही, तुम्हाला डायरेक्ट इथं व्याज मिळते. समजते. सरळ व्याज खूप सोपं आहे मित्रांनो, काही नाही याच्यामध्ये. सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, सगळ्या गोष्टी कॉन्सेप्ट सगळ्या सोप्या आहेत. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5 काय सांगतोय बघा. हे सायकल स्वार ए ने सकाळी बरोबर याला आयएमपी करायचं, याला आयएमपी म्हणायचं. तलाठीला पडलेला प्रश्न आहे. आयएमपी म्हणा. सायकल स्वार ए ने सकाळी 7:30 वाजता 8 किलोमीटर प्रति तास या वेगाने सायकलवरून प्रवास सुरू केला. 30 मिनिटांनंतर सायकल स्वार बी ने त्याच ठिकाणाहून परंतु 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास सुरू केला. तर मग किती वाजता बी ने येला ओलांडले? किती वाजता लक्षात ठेवायचं. आता व्यवस्थित बघा, बी ने येला ओलांडले, बी नंतर निघालाय, अगोदर ये चालू केला प्रवास, बरोबर आहे ना. मग कॉन्सेप्ट काय बघा, विशेष म्हणजे काय याच्यामध्ये जर आपल्याला डायरेक्ट वेळ काढायचा असेल, वेळ बरोबर पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले व्ही फास्ट मायनस व्ही स्लो, म्हणजे सेम डायरेक्शन चालले. ट्रेनचं लॉजिक कसं आहे, ट्रेन मध्ये 4च प्रकार आहेत. हे लक्षात, अंतर वेळ वेग मध्ये 4च प्रकार. कुठले बघा, उंच वस्तू ओलांडून जाताना ट्रेन एक उंच वस्तू ओलांडून जाताना, लांब वस्तू ओलांडून जाताना, परत सांग रे सेम डायरेक्शन जाताना आणि अपोजिट डायरेक्शन जाताना. बाकी याच्यामध्ये काही विशेष नसतं. समजते येते लक्षात. बघा विशेष काय याच्यामध्ये बघा. आता काय करायचं, वेळ काढायची आपल्याला. डायरेक्ट वेळ जर काढायची असेल तर वेळ बरोबर पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 8 किलोमीटर प्रति तास. आता हे किलोमीटर प्रति आवर्स मध्ये आहे, किलोमीटर प्रति आवर्स मध्ये, बरोबर आहे ना. आता बघा हे तासामध्ये दिल्यामुळं आता बघा वेळेतील फरक काय सांगतो तुम्हाला. वेळ बरोबर पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले व्ही फास्ट मायनस व्ही स्लो. थोडं बघा सूत्र तुम्हाला अगोदर लिहून दाखवतो. वेळ बरोबर काय कॉन्सेप्ट आहे, वेळ बरोबर पहिल्या गाडीचा वेग गुणिले काय रे वेळेतील फरक. हे सूत्र लिहायचं नाही. आणि काय रे व्ही फास्ट मायनस व्ही स्लो म्हणजे काय, ते सेम डायरेक्शन चाललेत म्हणून वेगांची वजाबाकी. ट्रेन मध्ये काय करतो आपण, सेम डायरेक्शनला वेगांची वजाबाकी करतो, हे अपोजिट डायरेक्शनला वेगांची बेरीज करतो. समजतंय का, लक्षात ठेवायचं. मग इथं जर बघितलं, इथं बेरीज असेल, इथं वजाबाकी असेल, मग सेम डायरेक्शन करताना काय रे बाबांनो, व्ही फास्ट मायनस व्ही स्लो ही अशी कॉन्सेप्ट आहे. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. कळते. मग पहिल्या गाडीचा वेग किती असेल, पहिल्या गाडीचा वेग 8 गुणिले वेळेतला फरक. ही गाडी 7:30 निघाली, दुसरी गाडी अर्धा तासाने निघाली म्हणजे 8 निघाली, बरोबर आहे ना. म्हणजे 7:30 आणि 8 मधला फरक कितीच आहे, 30 मिनिटाचा आहे. पण हे मिनिटामध्ये ह्याला तासामध्ये करावं लागेल भागिले 60. छोट्याला मोठं लक्षात ठेवायचं. मग छोटा भागिले मोठा अशी कॉन्सेप्ट म्हणजे काय, 30 भागिले 60 जर केलं लक्षात ठेवायचं आपल्याला हे प्रॉपर तासामध्ये मिळेल. आता हे किलोमीटर प्रति आवर्स मध्ये आहे. आणि व्ही फास्ट मायनस व्ही स्लो, ज्या गाडीचा वेग जास्त आहे त्या गाडीतून ज्या गाडीचा वेग कमी आहे तो मायनस करा. 10 - 8 डायरेक्ट लिहू का रे, 10 - 8. तर एक स्टेप वाढून देतो, 10 - 8 ही अशी कॉन्सेप्ट आहे. मी हे परीक्षेमध्ये करणार नाहीये, हे डायरेक्ट लक्षात ठेवा. असं एवढंच करणार परीक्षेमध्ये. पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले व्ही फास्ट मायनस व्ही स्लो, याचं कॅल्क्युलेशन. हे 30 × 30 बघ रे बाळा, सोपं आहे सगळं, काय अडचण नाही. 30 × 30, 30 दोन्ही 60, बे 1 बे, बेचोक 8. लक्षात. वरती काय राहिलं, फक्त 4 शिल्लक आहे. आणि खाली सांग रे, 10 तून 8 गेले 2, बे 1 बे, बे दोन्ही 4, म्हणजे 2 तासांनी भेटेल. पण 2 तासांनी म्हणजे सरळ जी गाडी 8ला निघाली कुठं म्हणते, कुठं दिसणार पण 8 मला, बरं. ही पहिली गाडी 7:30 निघाली, दुसरी गाडी अर्धा तास उशीर आहे म्हणजे 8ला निघाली ना. 8 + 2 तास म्हणजे सरळ 10 वाजता. 10 वाजता म्हणजे सकाळी 10 वाजता. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो खूप सोपं आहे, एकदम छान. आणि या टाईपचे इतके प्रश्न पडलेत परीक्षेमध्ये, तुफान पडलेत. येते का लक्षात. अडचण काय अडचण विचारायला, लाईव्ह मध्ये कमेंट करायला विसरायचं नाही. लाईव्ह मध्ये कमेंट करायला विसरू नका. अडचण असेल तर विचारायचं, बिंदास विचारा. आणि विशेष आपलं प्ले स्टोअरला जायचं, प्ले स्टोअरला जाऊन सरळ सेवेचं स्टेप अप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचंय. आणि लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये काय अजून लेक्चर तुम्हाला फ्री मध्ये आहेत. कळते. लेक्चर बघा, कंटेंट बघा आणि मग बॅचेस खरेदी करा. नॉर्मल फी मध्ये आपण बॅचेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि सिरियस होऊन करा. वरचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर कृपया आजच गबाळ गुंडाळा, घरी चला, आई बापाला बुडवू नका कृपया, कारण खूप बेकार परिस्थिती असते. आता ज्याचे आई वडील शेतकरी वगैरे आहेत, त्याचे प्रॉब्लेम आहे, जे मोलमजुरी करून त्यांना पैसे पाठवतात ना, त्यांनाच खरं परिस्थिती माहित असते. त्यामुळे टाइमपास म्हणून जर तुम्ही करत असाल तर कृपया गबाळ गुंडाळा, घरी चला.
अवघड आहे. आता तर पहिले मराठवाडा आणि विदर्भ पावसाने सगळं धुवून काढले. खायचे वांदे लक्षात ठेवायचं. त्यामुळे सिरियस करा आणि जो प्रामाणिक करतो ना, मी नेहमी म्हणतो, लक्षात ठेवा, माझ्या लेक्चर मध्ये शब्द असतो, कुठलीही गोष्ट लक्षात ठेवा, प्रामाणिक करा. प्रामाणिक शब्द खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. स्वतःला फसवू नका आणि दुसऱ्याला पण फसवू नका, आपोआप मिळतं यश. आणि जो प्रामाणिक करतो त्याला परमेश्वर पण काय लक्षात तुमच्या हातातून घेऊ शकत नाही कडून. समजतं? त्यामुळे छान करा सगळ्या गोष्टी. अडचण असेल तर विचारायचं व्यवस्थित. चला पुढे नेक्स्ट. चला क्वेश्चन क्रमांक याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. आता बघा, हे पण छान क्वेश्चन आहे. सांकेतिक भाषेवरती प्रश्न विचारलाय. ए म्हणजे अधिक आहे, बी म्हणजे काय रे वजा आहे, सी म्हणजे भागिले आहे, डी म्हणजे गुणिले असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? म्हणजे आपल्याला उत्तर काढायचं आहे. सरळ आपल्या किमती टाकूया. 10 ए चा अर्थ कोण सांगते? ए म्हणजे अधिक आहे सर, पुन्हा 90 घ्या. ए सी चा अर्थ सांग रे वा, भागिले आहे, भागिले पुन्हा 2. ए डी चा अर्थ कोण सांगते रे? डी चा, डी म्हणजे गुणिले सांगितले, जसं आहे तसं करतोय आपण. डी म्हणजे गुणिले ना, गुणिले परत काय करायचं आपल्याला? लक्षात ठेवा 2 घ्यायचं आहे. आणि बी चा अर्थ कोण सांगते? पुन्हा वजा लक्षात ठेवायचं काय रे? पुन्हा 50 बरोबर काय असेल? संपला ना विषय. बघा बघूया आता मग प्रथम भागाकार. बॉडमॉस आपण शिकलोय का? लक्षात ठेवायचं. बॉडमॉस कंचे भागू बेव बॉड, लक्षात ठेवायचं बॉडमॉस. प्रथम ब्रॅकेट मध्ये काय गोष्टी असतील? ऑफ असेल तर लक्षात डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि काय सबस्ट्रॅक्शन अशी कॉन्सेप्ट आहे. आणि मी वरती व्ही पण जोडला होता. व्ही चा अर्थ विनाकुलम, त्याला आपण रेखी कंस म्हणतो. हे आपण बेसिक मध्ये लेक्चर मध्ये घेतलेल्या, लक्षात ठेवायचं. चला पुढे, काहीच अडचण नाही. मग सोडूया आपण. प्रथम भागाकार करा. प्रथम जर भागाकार केला तर सरळ 10 अधिक सांग रे, इथं जर 90 ला मी 2 ने भागलं उत्तर काय येईल? 45. पुन्हा गुणिले 2 करायचंय, वजा 50. परत आपल्याला काय करायचंय? गुणाकार करायचंय. 10 अधिक सांग रे, पुन्हा 90 वजा 50. आणि सरळ तुम्ही आता इथं फरक पडत नाही काहीच. तू बेरीज करून वजाबाकी कर, नंतर वजाबाकी करून बेरीज कर, डझंट मॅटर. लक्षात ठेवायची. इथं ह्या 2 नियमामध्ये काही फरक पडत नाही. 100 मधून 50 गेले, राहिले लक्षात ठेवा तुमचे काय रे? 50. उत्तर लिहायचं 50 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आहे या प्रश्नाचं उत्तर. एनी प्रॉब्लेम असेल तर विचारा. येते लक्षात? छान घेऊ, व्यवस्थित घेऊ, सगळ्या गोष्टी आपल्या डिटेल मध्ये होणार आहेत. क्वेरीज असेल, शंका असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. 9096590278 ला. तो माझा पर्सनल नंबर आहे. तुम्हाला काही अडचण येऊ द्या, लक्षात ठेवा. सरळ सेवा असू द्या किंवा गट ब असू द्या, गट का असू द्या, 100% काय करायचं आपल्याला? कॉन्टॅक्ट करा. ओके, इथं चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक काय रे? 7वा. हा पण छान आहे, पूर्ण सिलोलिझम वरती पडलेला प्रश्न आहे. याला आपण आयएमपी म्हणायचं. आयएमपी सगळ्यात भारी क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचं. आणि असे प्रश्न पडतात भरपूर. तलाठी भरती ऑगस्ट 2023 चा शिफ्ट 1 आणि 2 चा प्रश्न आहे बाळांनो. काय सांगितले? विधान डायग्राम तयार करा. डायग्राम मध्ये बघा, निष्कर्ष चेक करा. मग सांग रे काय सांगितले? काही डाळी कडधान्य आहेत. जसं सांगितले त्याप्रमाणे जाऊया आपण. काही डाळी कडधान्य. मग सांग रे काही डाळी कडधान्य म्हणून सांगितले. डाळी आणि इकडे काय सांगतो? कडधान्य. चला नेक्स्ट काय रे? काही कडधान्य बिया आहेत. काही कडधान्य बिया ज्या 2 घटकामध्ये संबंध सांगितला तेवढाच विचार करायचा. चला पुढे. काही कडधान्य बिया सांगितले, बिया. चला पुढे काय सांगितलं रे पुन्हा? आता बहुतेक बिया याचा अर्थच करत नाही पोरांना. बहुतेकचा अर्थ नेहमी काही घ्यायचा, लक्षात ठेवायचं. बहुतेक काय पोरं सर्व घेतात, उत्तरच चुकलं तुझं. इथं लिहून ठेवा. बहुतेकचा अर्थ नेहमी काय रे? काही घ्यावा, काही. बहुतेक बिया काजू आहेत. मग बहुतेक बिया लक्षात ठेवा काजू असतील तर या बिया अशा आणि काजू असं. चला काय अडचण आहे? आपण काय केलं? विधान डायग्राम तयार केली. डायग्राम मध्ये बघा, निष्कर्ष चेक करा. निष्कर्ष क्रमांक 1, काही डाळी बिया आहेत. मग काही डाळी बिया आहेत का? बरोबर, डाळी येत आहेत आणि बिया येत आहेत. सांगता येत नाही निश्चित. एक ही डाळ बी नाही, एक ही बी डाळ नाहीये. हे चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. पहिलं चुकीचं आहे. चला पुढे. काही कडधान्य काजू आहेत. काही कडधान्य काजू वगैरे वळा. काही कडधान्य काजू या 2 घटकामध्ये काय संबंध सांगता येतो का? हे पण चुकीचं आहे. हे जर चुकीचं असेल तर दोन्हीच्या दोन्ही चुकीचे आहेत. मग सरळ आपला एक पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 पैकी एकही तर्कसंगत नाही, म्हणजे एकही बरोबर नाही त्यांचं असं म्हणणं आहे. उत्तरल्या पर्याय क्रमांक 3, दॅट इज द करेक्ट आन्सर. एनी प्रॉब्लेम, अडचण? मित्रांनो बघा, एकदम व्यवस्थित जाऊ, डिटेल मध्ये जाऊ. जेवढी प्रॅक्टिस करून घेता येईल तेवढी प्रॅक्टिस करून घेणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. छान तुमच्या लक्षात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हे क्वेश्चन तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. लक्षात सोडवा, ट्रिक्स बघा, काय चाललंय काय नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला मिळून जातील. चला पुढे. गीताने 450 रुपये किमतीवर एक लक्षात ठेवायचं काय केलं? त्यांनी घड्याळ खरेदी केलेला आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. चला पुढे काय काय सांगितले बघू आपण. व्यवस्थित क्वेश्चन वाचूया. काय सांगितलं? खरेदी केले. 10% नफा मिळवण्यासाठी तिने ते किती किमतीला विकले पाहिजे? म्हणा सर एवढा क्वेश्चन सोपा विचारलाय, मला काय तो आयोगाने विचारलाय, बरोबर आहे ना? बाबा प्रॅक्टिस होते, बेसिक क्लिअर होतं ना.
आता 450 रुपये किमतीला एक घड्याळ तिने खरेदी केले आणि त्याच्यावर तिला 10% नफा मिळवायचा आहे पुन्हा. मग तिनं ते घड्याळ कितीला विकावं 450 वर. बरोबर, 450 वर ऍट द रेट ऑफ किती रवा 10%. कोण सांगते? 45 रुपये होतील ना, 45 रुपये मिळाले. 450 वर ऍट द रेट ऑफ 10%, 450 गुणिले काय रे पुन्हा 10/100. तो असं पण करू शकतो, 2 शून्य कट मार आणि उत्तर काय असणार आहे 45 रुपये. मला सांगा मूळ किंमत आपली किती होती 450. आपल्याला लक्षात 10% नफा किती आहे 45 रुपये आणि दोघांची किंमत किती असणार आहे 495 रुपये. तिला त्या घड्याळाची किंमत 495 रुपये ठेवावी लागणार आहे. हे आहे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर. अडचण कमेंट आल्या पाहिजे लक्षात. आपल्याला पूर्ण उत्साह वाढतो आपला. ओके, कमेंट करा बाळांनो, कमेंट मला पाहिजे. नक्की काय लक्षात ठेवा. आपल्याला व्यवस्थित सिरीज चालू ठेवायचे. काय करायचंय अजून काय तुम्हाला व्यवस्थित वेगळ्या काय पाहिजे असेल गोष्टी तर तेही सांगा, 100% तुम्हाला मिळून जातील. चलो क्वेश्चन क्रमांक पुढे जायचं. चला 9वा क्वेश्चन काय सांगितलंय ह्याला थोडा आयएमपी म्हणा. आयएमपी ला काळ कामवरती प्रश्न आहे पुन्हा. काय रे राहुल एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. बघ रे बाळा काय छान क्वेश्चन आहे. राहुल एक काम काय करतोय 20 दिवसामध्ये पूर्ण करतोय. तेच काम लक्षात रोहन 30 दिवसामध्ये करतोय. रोहन काय करतोय तेच काम 30 दिवसामध्ये काय करतोय पूर्ण करतोय. आता दोघांचा लसावी काढू पहिल्यांदा. हे राहुल आणि रोहनचा 20 आणि 30चा लसावी कोण सांगेल 60 ना. 20 त्रिक 60 लक्षात ठेवायचं. म्हणजे सरळ जर बघितलं तुमचा एलसीएम आणि एलसीएम म्हणजे नेहमी सांगतोय मी एकूण घटक 60 टेबल बनवायला जर राहुलला 20 दिवस लागत असतील तर राहुल पर डे म्हणजे एका दिवसामध्ये तो किती टेबल बनवतोय. काम आहे ना लक्षात ठेवायचं. काढलं जर 60/20 20 त्रिक 60 तो 3 टेबल भरतोय का 3 काम करतोय. 60 काम करायला रोहनला जर 30 दिवस लागत असतील तर रोहन पर डे सांग रे 30 दोन्ही 60 2 काम करतोय. दोघं मिळून एका दिवसामध्ये कोण सांगेल रे 5 काम करतात. पर डे दोघं 5 काम करतायत. आता पुढे वाचूया छान बघा लक्षात ठेवा. बघा दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले. लय भारी वाक्य आहे. क्वेश्चन मला आवडला म्हणून घेतला लक्षात ठेवा. एकदम छान प्रश्न आहे. काय केले त्यांनी 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले आणि त्यापुढील 6 दिवसात त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. काय केले त्यांनी बघा लक्षात ठेवायचं. पहिले 6 दिवस इथं लिहून टाकतो मला लक्षात. पहिले 6 दिवस त्यांनी काय केले 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने म्हणजे काय पहिले 6 दिवस इथं शब्द टाकतो मी. पहिले 6 दिवस थोडं आपल्याला शॉर्ट मध्ये लिहायचंय. पहिले 6 दिवसात पहिल्या 6 दिवसात त्यांनी पूर्ण कार्यक्षमतेनं या दोघांची कार्यक्षमता किती आहे 5 आहे ना. पूर्ण कार्यक्षमतेने म्हणजे 5 + 6 गुणिले 5 6 30 काम त्यांनी पूर्ण केले. पहिल्या 6 दिवसात पूर्ण कार्यक्षमतेने काम केले. आणि परत काय केलं माहितीये का त्यापुढील 6 दिवसात त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने म्हणजे पुन्हा त्यांनी अजून 6 दिवस काम केले आणि निम्म्या कार्यक्षमतेने म्हणजे ते एका दिवसामध्ये 5 काम करतायत. या 5 ची निम्मी कार्यक्षमता म्हणजे ते 2.5 काम करतात. 2.5 निम्म्या कार्यक्षमतेने. मग 6 गुणिले 2.5 चा गुणाकार 25 सक्क 150 एक घर उजवीकडून डावीकडे सरकवा म्हणजे 15 येईल तुमचं. म्हणजे दोघांनी मिळून सांगा मग इथं किती काम झालं यांचं 45 काम पूर्ण झाले. आता बघूया काय विषय काय केलं. उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उरलेलं काम लक्षात ठेवायचं. उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल. एकदम छान प्रश्न होता. बाकी याच्यामध्ये काही नाही. अजून एकदा तुम्हाला सांगतो लक्षात ठेवायचं. पहिले 6 दिवस त्यांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केले 30 काम पूर्ण झालं होतं. हे परत सांगा रे. आता पुन्हा काय केलं पुन्हा 6 दिवस त्यांनी काम केले पण ज्यांची पूर्वीची कार्यक्षमता होती त्या निम्म लक्षात ठेवायचं. 5च्या निम्म दोघं मिळून एका दिवसामध्ये 5 खुर्च्या बनवत असतील तर ते 2.5 खुर्च्या बनवतात. होता शेवटच्या 6 दिवसामध्ये त्यांनी असं काम केले तसं 15 काम केले. एकूण काम किती केलं त्यांनी आता 45. किती पैकी रे 60 पैकी त्यांनी 45 काम केले. मग शिल्लक काम काढू. हे शिल्लक काम बरोबर लक्षात ठेवायचं. एकूण काम वजा केलेलं काम माझ्याकडे आता फक्त 15 काम शिल्लक आहे. आता त्यांना काय करायचंय ते उरलेलं काम दोघांना मिळून पूर्ण करायचंय. दोघांची पर डे कॅपॅसिटी किती आहे रे 5 आहे. 15/5 5 त्रिक 15 3 दिवस लागतील. 3 दिवस म्हणजे पर्याय क्रमांक 4 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपा मित्रांनो काही नाही. प्रश्न वाचा तुमच्या अंडरस्टँडिंग पॉवर वाढवा. मॅथ रिजनिंग मध्ये तेच घटक महत्वाचा आहे अंडरस्टँडिंग पॉवर लक्षात ठेवायचं. आता तुम्ही सरसकट सगळा क्वेश्चन वाचायची सवय लावलेली आहे तुम्हाला. सगळा क्वेश्चन वाचू नका. निम्म जे मिळालंय ना तो कंटेंट गोळा करत चला. येते लक्षात. चला पुढचा क्वेश्चन बघा लक्षात ठेवायचं. थोडा प्रश्न काय विचारलाय
आता एका मुलाला एका संख्येला 12 ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21 ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 ने जास्त आले. ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या कोणती होती? ह्याला थोडं आयएमपी म्हणा. लक्षात ठेवा, या टाईपचे प्रश्न आयोगाने आतापर्यंत भरपूर वेळा विचारलेत आणि आयोगाला हा क्वेश्चन आवडतो खूप. काय उद्योग करायचा होता बघा, एका संख्येला 12 ने गुणायचं होतं. मग एक संख्या मला माहिती आहे का काय म्हणतो गणितामध्ये, एक संख्या लक्षात आपण एक्स मानतो, त्या एक्स ला काय रे 12 ने गुणायचं होतं आणि हे उत्तर काढायचं होतं मला 12x. पण काय केलंय, मिस्टेक केली, चूक केली. काय चूक केली? परंतु त्याने 21 ने गुणले. या एक्स ला लक्षात ठेवायचं 21 न गुणलं आणि काय केले, त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा या उत्तरापेक्षा म्हणजे 12x पेक्षा कितीने जास्त आले, 63 न जास्त आले. तर ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या काढा. एकदम छान प्रश्न आहे बघा. एक चारात्रिक समीकरण आहे, याचं तुम्हाला ऍप्लिकेशन करून याचं उत्तर काढायचं होतं. मग सरळ 21 गुणले एक्स काय रे, 21x इकडचा 12 अलीकडे आणा, मायनस काय रे पुन्हा 12x, 21x वजा 12x, 21x वजा 12x बरोबर सांग रे 63. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येत द्या. 7x बरोबर काय रे पुन्हा 63. x बरोबर चला सोबत गुणाकाराची संख्या पक्षांतराने भागाकारात जाते, परंतु त्या संख्येचं चिन्ह बदलत नाही. कालचं आपण लेक्चर घेतलं होतं, आठवतंय का, बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये. मग सांगा x बरोबर सांग रे 63 भागिले 7 आणि x बरोबर लक्षात ठेवायचं आपलं उत्तर काय असणार आहे. बघा लक्षात ठेवायचं 7 × 9 = 63. मग ती संख्या प्रॉपर कोणती असणार आहे, तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचं उत्तर ती संख्या कोणती, तर ती संख्या आपलं उत्तर 9 असेल. आहे या प्रश्नाचं उत्तर. एकदम छान कॉन्सेप्ट आहे बघा. लक्षात वजाबाकी चुकली का, वजाबाकी चुकलेली असणार आहे 100%. थोडं समजून घ्या काय कॉन्सेप्ट आहे. 21 मधून तुझे 12 गेले, 9 राहायला पाहिजे होते. 9x बरोबर काय रे पुन्हा 63 आणि x बरोबर 63 भागिले 9 जर केलं तर उत्तर तुमचं 7 पाहिजे. 7 म्हणजे पर्याय क्रमांक 2. थोडं गडबडीमध्ये असं होतं पेपरमध्ये, त्यामुळे थोडं नीट काळजीपूर्वक सोडवा. समजते? अडचण कमेंट करायचं, कमेंट लक्षात ठेवायचं. काय क्वेरीज असेल तर नक्की विचारा. पुढे क्वेश्चन बघा 11वा काय सांगितलंय, एक वस्तू 5700 रुपये किमतीस खरेदी केली आणि त्याची दुरुस्ती, वाहतूक इत्यादीवर 1300 रुपये खर्च केले, तर एकूण 20% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती किमतीला विकली पाहिजे. हे बाळा काय नाही याच्यामध्ये. पहिली किंमत किती होती आपली, 5700 रुपये किमतीत खरेदी केली वस्तू, त्याची दुरुस्ती, वाहतूक यावर त्यांनी 1300 रुपये खर्च केलाय. एकूण खर्च किती आला मला लक्षात. एकूण त्या वस्तूची किंमत किती झाली, 7,000 रुपये झाली. आणि काय करायचं आपल्याला, एकूण 20% नफा मिळवण्यासाठी या 7,000वर मला 20% नफा मिळवायचा आहे. याच्यावरती @20% मला नफा मिळवायचा आहे. म्हणजे 7 दोन्ही 1400 रुपये लक्षात ठेवायचं. मला जर नफा मिळवायचा असेल तर ती वस्तू मला कितीला विकायला पाहिजे. आपली मूळ किंमत किती होती मग 7,000 आणि 1400. बघा रे 7,000 वरती 20% येते का, 7,000 गुणले 20 भागिले 100 करू नका ना, असं थोडं स्मार्ट वर्क करा. 7 दोन्ही 14 वरचे 2 शून्य, कारण इथले 2 शून्य कट मारलेत आणि याच्या 20 वरचा आणि या 7 वरचा 1 शून्य. 7 दोन्ही 14 वरचे 2 शून्य म्हणजेच काय 1400 रुपये. म्हणजे या दोघांची जर तुम्ही बेरीज केली, हे 7 आणि लक्षात ठेवायचं 1400 होतात 8,400. मला ती वस्तू 8,000 लक्षात ठेवायचं 400 रुपयाला विकावी लागणार आहे. या प्रश्नाचं उत्तर एकदम छान आहे. लक्षात ठेवा, या टाईपचे प्रश्न तलाठीला असे विचारले जातात आणि तलाठीची सिरीज आपली कंटिन्यू राहणार आहे. याचा पार्ट 1 आपण लक्षात ठेवायचं चालू केलंय. फक्त पार्ट 1, नेक्स्ट लक्षात पार्ट 2. फक्त काय करतोय आपण सिरीज मध्ये, एक तलाठीचा व्हिडिओ, एक पोलीस भरतीचा व्हिडिओ, अशी आपण सिरीज चालू करतो. लक्षात ठेवा, पहिला आता पार्ट 1 तलाठी झाला, उद्या काय येईल, काय रे पोलीस भरती जाईल, पुन्हा तलाठी, पुन्हा पोलीस भरती, पुन्हा तलाठी, पुन्हा पोलीस भरती, अशी सिरीज आपण चालू करू. आणि ओव्हरऑल मी फक्त तलाठीमध्ये अजून काय ऍडिशनल क्वेश्चन मला टाकता आले, वेगळे थोडे युनिक ऍडव्हान्स हटके प्रश्न टाकता आले तर मी टाकणार आहे. काळजी करायचं लक्षात ठेवा. चला पुढे उत्तर 8,400 असणार आहे. नेक्स्ट प्रश्न काय सांगितलं बा, सरळ रूप द्या म्हणते. लक्षात ठेवा, सरळ रूप काय याच्यामध्ये फक्त बघा, आता प्रथम भागाकार नंतर गुणाकार, पण लक्षात तुला अगोदर कंस सोडवावा लागतो. कंस म्हणजे काय, आता सरळची बेरीज करू शकतो मी, काय अडचण नाही, कारण हे 48च्या अलीकडे वजा चिन्ह असल्यामुळे हे 18 आणि 6 किती झाले 24 झाले. 24 वजा पुन्हा लक्षात 48 पुन्हा भागिले सांग रे, कंस सोडवा, साइन चौक 24, मग परत भागाकार करावा लागेल. 24 वजा 24 दोन्ही 48, 48 ला मला 24 ने भागायचं आहे, पण वजा 48 ला भागायचं आहे. मग वजा 2 आपलं उत्तर येईल आणि 24 मधून 2 गेले, उत्तर असणार आहे 22. असे सुद्धा बोनस मार्क असतात. तुम्हाला फक्त टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नापर्यंत तुला पोहोचता आलं पाहिजे मित्रांनो. सोपं आहे, खूप सोपं आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. नेक्स्ट काय सांगितलं रे, जर 54 किलो धान्य 35 घोड्यांना आलं का, परत काळ कामचा प्रश्न.
54 किलो धान्य हे काम आहे, लक्षात ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवा. काम, खाद्य वगैरे वगैरे समथिंग. बघा, धान्य 35 घोड्यांना 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल, तर 72 किलो धान्य हे 28 घोड्यांना किती दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल, मला लक्षात ठेवायचं. याचं उत्तर काढायचं. मग 54 किलो धान्य म्हणजे M1 D1 आहेत ना आपल्याकडे, माणसं पण आहेत आणि दिवस पण आहेत. मग सरळ सरळ 35 बघे, 35 गुणले काय रे 21 छेदामध्ये काम आपलं किती आहे 54 हे काम आहे. तरच्या अगोदरचं वाक्य, तरच्या नंतरचं वाक्य म्हणजे आपलं सूत्र काय बनवलं, M1 D1 डिवायडेड बाय W1. सूत्र लिहू नका परीक्षेमध्ये, अजिबात लिहायचं ना सूत्र. इथे लक्षात इज इक्वल टू सांग रे बाबा. पुन्हा काय सांगले, तरच्या नंतर काय रे 72 किलो धान्य आहे. 72 किलो धान्य म्हणजे आपलं काम आहे ते, भागिले पुन्हा सांगा 28 घोड्यांना किती दिवस पुरेल, 28 गुणले D2 काढायचंय. करा तिरकस गुणाकार, काय नव्हतं त्याच्यामध्ये. वा 35 गुणिले 21 गुणिले 72, पुन्हा छेदामध्ये मधली स्टेप खाऊन टाका, 54 गुणिले 28 बरोबर D2. काय अडचण. चला मग भाग देऊया. किती भाग जातो लक्षात ठेवायचं. 18 त्रिक 54 द्यायचं, 18 ने 18च्या पाड्यात 54 पण आहे, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 4 एके 4, 4 7 28. येते लक्षात. पुन्हा सांगायच्या मध्ये पुन्हा भाग जातो, 3 एके 3, 3 7 21 आणि या 7 ला 7 कॅन्सल मारा, उरलं माझं उत्तर D2. D2 बरोबर 35, म्हणजेच काय पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. सोपं आहे सगळं, सगळ्या गोष्टी सोप्या, फक्त कॅल्क्युलेशन. तलाठी भरतीला असेच प्रश्न असतात, बाकी याच्यामध्ये काही नाही. आता लेटेस्टचे प्रश्न आहेत. तलाठी भरती ऑगस्ट 23, शिफ्ट 1 आणि 2 मिसलेनियस आपण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये केलेलं आहे. कळते. पुन्हा पार्ट 3 येईल, समथिंग समथिंग आपले चालू राहतील. आणि परत बघा, त्यातला एक शेवटचा क्वेश्चन आहे 15वा, इंग्रजी वर्णक्रमानुसार आधारित दिलेल्या मालिकेत लक्षात ठेवायचं प्रश्नचिन्हाच्या जागी काय सिरीज आली पाहिजे. आता तुम्ही नीट ऑब्झर्व केलं बघा, त्यांनी काय केलं माहिती का, DKC, थोडं समजून घ्यावं. DKC पुन्हा काय केलं त्यांनी, ZZY, आणि इथली सिरीज त्यांनी काय मिस केलेली आहे आणि परत लावलेलं लक्षात ठेवा RY आणि Q. थोडं नीट जर ऑब्झर्व केलं याचं तर लक्षात तुम्हाला असं लक्षात येईल, ABC नंतर काय येतो, C नंतर लगे D येतो. एक घर सोडून बघा, ही सिरीज इथं जर तुम्ही लॉजिक लावलं तरी आपण उत्तर काढू शकतो. CD, Y नंतर काय येतो, Z येतो. आता Q नंतर लगे काय घेतलंय त्यांनी, R घेतलाय, आणि इथं पण सांग रे बाबा M नंतर लगे N घेतलाय. मग ह्या सिरीज मध्ये इथं क्वेश्चन मार्क दिलाय, तिथं काय आलं पाहिजे, काय आलं पाहिजे, एक घर सोडून ना लगे चिटकून ना CD YZ RQ. तसं जर बघितलं, U नंतर काय असतो, ABCD U लक्षात, XYZ ना, WXYZ U नंतर काय असतो तुझं लक्षात, PQRST UV ना, U नंतर V आला पाहिजे होता, U नंतर V आला. इथं V आहे का नाही, Y घेतलाय. U नंतर U पण चालणार नाही, U नंतर काय आला पाहिजे, V आला पाहिजे. U नंतर V आला पाहिजे, एक घर सोडून U नंतर V आला पाहिजे, तर जुळतंय. आणि तर V तर चालणार नाहीये. हे दोन आपले पर्याय कटले, तर उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. असे पण तुम्हाला ABCD, तर तुम्ही ABCD जरी काढली असती तरी आपण पटकन उत्तर देऊ शकला असतं. समजते. एकंदरीत जर बघितलं असे आपण लक्षात 15 प्रश्न आपण घेतले होते. एकदम छान आपली सिरीज चालणार आहे. क्वेरीज असेल, शंका असेल तर मला लक्षात ठेवा, कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि विशेष म्हणजे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि आपण दररोज काय करतोय, एक व्हिडिओ मध्ये छोटासा तुम्हाला व्हिडिओ इन्स्पिरेशन म्हणून दाखवतो. तुम्हाला भरपूर आहे इंस्टाग्रामला, फेसबुकला, पण तुम्ही त्याचं अनुकरण करत नाही, बघताय, सोडून देताय. तेव्हा एकदम छान जाऊ, व्यवस्थित जाऊया. बेसिक पासून जर तुम्हाला अजून काही टॉपिक युट्यूबला पाहिजे असतील तीच आपण सिरीज चालू करूया, बेसिकची टॉपिक वाईज एकदम छान देतोय, काय अडचण नाही. आणि क्वेरीज असेल, शंका असेल तर कॉन्टॅक्ट मध्ये राहा. 9096590278 ला मला कॉल करा. सेल्फ अभ्यास करताना बघा, लक्षात ठेवा मी काय सांगतोय, सेल्फ अभ्यास करताना जर एखादा प्रश्न नाही सुटला तर लक्षात ठेवा, मला तो क्वेश्चन त्याचा फोटो काढा, व्हॉट्सअपला फेकून द्या, तो सोडून द्यायची जबाबदारी माझी असेल. येतं लक्षात. गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला कधीच कमी पडणार नाही आणि 100% सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवायचं, आपल्या बॅचेस तुम्ही प्ले स्टोरला जायचंय, सरळ सेवा, स्टेप सरळ सेवा ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये बॅचेस आपल्याला लॉन्च झालेले आहेत सरळ सेवेसाठी. अगदी डिटेल मध्ये बॅचेस असेल, नॉर्मल फी मध्ये 399, 299 लक्षात अशा बॅचेस तुम्हाला तिथं मिळतील. आणि ओव्हरऑल तुम्हाला आगामी ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत त्या सरळ सेवा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा बॅचेस असतील. मग आता लक्षात अजून काही कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता, अडचण आली तर. मग आता इथं आपण आजच्या सेशन मध्ये थांबतोय. पुन्हा उद्या भेटूया. उद्या सेशन मध्ये डेली आपण यायचं युट्यूबला आणि डेली मला कनेक्ट राहा. ओके, या सेशन मध्ये आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू व्हेरी मच.